हरि ओम. परमपवित्र असा गुरूंचा वार. आज गुरुवार. जवळजवळ 3 दिवस मध्ये गेलेले आहेत. आपला सत्संग होऊ शकला नाही आणि त्यामुळं आपली भेटही होऊ शकली नाही. तर मोबाईलचं तेच कारण आणि ते लवकर न केल्यामुळं आणि मधले 2 दिवस सणाचे होते. आशा करते की तुमचं रक्षाबंधन आणि सगळं व्यवस्थित झालेलं असेल सणाचा कार्यक्रम म्हणून. तर चला, आज गुरुवारच्या दिवशी वेळही खूप झालेला आहे आज व्हिडिओ तयार करायला आणि खूप गरमी होऊन राहिलेली आहे बाहेरच्या वातावरणामध्ये. पाऊस येईन असं वाटतं. तर आपण आपल्या आजच्या गुरुवारच्या सत्संगाला सुरुवात करू ओंकारच्या गुंजनानं. हरि ओम. हरि ओम. हरि भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय. गुरुदेवाय. आत्मदेवाय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. सच्चिदानन्दरूपाय विश्व उत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं नमः. सच्चिदानंद स्वरूप असलेला परमात्मा जो आपला आत्मा आहे तोच परमात्मा परमपूज्य शिवस्वरूपी सद्गुरुदेवांचं सगुण साकार रूप घेऊन आपल्यासमोर आला आहे. त्या आपल्या सद्गुरुदेवांना कोटी कोटी वंदन करू आणि आपल्या आजच्या सत्संगाला आपण सुरुवात करू. दुसरा अध्याय आणि श्रीमद्भगवद्गीतेचा आणि 24वा श्लोक आपण पाहिला होता. 3 दिवस झाले मी एक सत्संग ऐकत आहे. तर परमपूज्य गुरुदेव आपण जे सध्या ऐकत आहोत अगदी तेच आणि तेच. तुम्ही जर याच्या आधीचे श्रीमद्भगवद्गीतेचे याचे आधीच्या श्लोकाचे जर व्हिडिओ ऐकले तर तुमच्या लक्षात येईल की एक सत्संग मी तो ग्रुपवर पाठवेन. तर पूर्ण वास्तविक पाहता
मला तुमच्यासमोर बसून सांगण्याची काहीच आवश्यकता नाही. भगवद्गीता अगदी हेच सगळं गुरुदेवांनी त्या सत्संगात सांगितलेलं आहे. त्या कॅसेटचं नाव पण मी तुम्हाला ग्रुपवर पाठवेन. आणि तसंच आज जे गुरुदेवांनी 10 उपाय सांगितलेले आहेत, त्यात ओंकार गुंजन आणि इतर जे प्रयोग सांगितलेले आहेत ते प्रत्येकानं जर केले तर हा आपला स्वतःचा अनुभव आहे, माझा तो पर्सनली आहे, तर त्याच्यावर सुद्धा प्रत्येकानं लक्ष द्यावं. ते मी ग्रुपवर ऑडिओ सत्संग टाकलेला आहे, व्हिडिओ पण आहे आणि माहिती पण टाकलेली आहे. तर त्याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा गुरुदेवांच्या सत्संगाचा. आणि आपण 24वा अध्याय आपण पाहतो. अर्धा अध्याय त्या दिवशी झाला होता, अर्धा आपण आता पाहू. कारण की त्या अध्यायामध्ये मुस्लिम किंवा हिंदूपेक्षा इतरेतर समाजाची संख्या जनमानसामध्ये कशी वाढली आणि आपण भ्रष्ट कसे झालो किंवा आपल्याला भ्रष्ट एका अज्ञानानं कसं ठरवल्या गेलं, तर हा भाग आपण पाहत होतो. की कोणी जर विहिरीचं पाणी पिलं किंवा उष्ट पाणी त्यानं विहिरीत टाकलं किंवा त्यानं ब्रेड टाकले म्हणून तो ख्रिश्चन झाला, त्यानं उष्ट पाणी विहिरीत टाकलं किंवा भाकर टाकली किंवा त्यानं त्या विहिरीचं पाणी काढून पिलं म्हणून तो भ्रष्ट झाला. तर असा जो विषय होता, तर अशा प्रकारे आपली संख्या घटत गेली आणि इतर लोकांची संख्या वाढत गेली. म्हणजे मुळात ते लोक मुस्लिमच आहेत तिथपर्यंतचा भाग आपण पाहिला होता. आता हे असं का घडलं तर पुढचा भाग आपण पाहू, त्याच श्लोकाचा अर्धा भाग. कारण की त्यावेळेस लोक सुशिक्षित नव्हते, शूद्रांना व स्त्रियांना शिकण्याचा अधिकार नव्हता आणि काही विशिष्ट लोकांनी त्यांचा हा अधिकार न जाणो केव्हापासूनच काढून घेतला होता. आणि या ज्या विदुषी स्त्रिया झाल्या ह्या सुद्धा एका त्या लोकांनी म्हणजे त्यांना झुगारून त्या झालेल्या होत्या. तर किंवा त्यांना ते गरज होती ते ज्ञान मिळवण्याची, त्यांच्या पतीच्या मार्फत किंवा त्यांच्या पित्याच्या मार्फत त्यांनी हे ज्ञान मिळवलं होतं. म्हणून गार्गीनं जसं तिच्या वडिलाच्या मार्फत मिळवलं आणि मैत्रेयीनं पतीच्या मार्फत हे आत्मज्ञान मिळवलं. तर एका पुरुषाच्या आधार घेऊनच त्यांनी ते ज्ञान मिळवलं. त्यावेळी स्त्रियांना आणि शूद्रांना शिकण्याचा अधिकार नव्हता. वैश्य लोक धनोपार्जन हाच आपला धर्म आहे असं समजत होते. म्हणजे व्यापारी, कोणत्याही गोष्टीचा व्यापार करणारे, की धन कमावणं हेच आपलं उद्दिष्ट आहे. स्तुतीपाठकांच्या क्षत्रिय लोक जे होते ते जे चारण असतात, भाट असतात, ते जे स्तुती करायचे त्यांची खोटी, त्याच्यातच रममान झालेले होते. आणि त्याबरोबरच अन्नदात्याने तलवार पारजली, बिजली त्याबरोबर टळपली आणि असे त्यांचे जे स्तुती करत होते सगळे लोक. तर त्यानुसार मग हे क्षत्रिय लोक त्यात रममान झालेले होते. मान सन्मान तर आपोआपच प्राप्त होत होता, मग शिकण्याची काय आवश्यकता होती आणि धर्माशी त्यांचं काय देणं घेणं. धर्म फक्त केवळ एक ब्राह्मणांसाठीच उरला होता असं महाराष्ट्री म्हणतात. तेच फक्त धर्मसूक्तांचे रचनाकार होते, तेच भाष्यकार होते व तेच धर्मातल्या खऱ्या आणि खोट्या. खरं म्हणजे काही गोष्टी आपण आपल्या स्वतःच तपासून पाहिल्या पाहिजे आणि तेवढी बुद्धी तेवढा विवेक आपल्याला असला पाहिजे. यानं सांगितलं म्हणून ते करायचं, त्यानं सांगितलं म्हणून ते करायचं, त्यानं सांगितलं म्हणून ते करायचं आणि सतत कोणाच्या तरी मागं पळत राहण्यापेक्षा आपण स्वतः काही निर्णय आपले घ्यायचे आहेत की नेमकं धर्म म्हणजे काय. आणि धर्माला आणि खरोखर सांगते हात जोडून की केवळ आणि केवळ एक वारकरी संप्रदाय जो आहे तो खरा धर्म जो आहे की नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया आणिक पंथा जाशील झनी. तर एकांतात नाव घ्यावं, लोकांतात नाव घ्यावं. दळता कांडिता तुझ गाईन मी अनंता, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडे अनंत आळवावा न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. आणि त्याच्याही वरची कडी सांगितली की योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म तरी सुद्धा आपण इकडं तिकडं पळत आहोत. अजून काय सांगते माऊली सुद्धा, हे सगळा खोटा प्रपंच
इतकं करा, तितकं करा, इतकं केलं की असं होईल, तितकं केलं की तसं होईल, तितकं केलं की तसं होईल, तुम्ही टमुक केलं की तसं होईल, ढमुक केलं की तसं होईल. पण एक लक्षात घ्या, अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला आपण पाहतो, आपल्या आजूबाजूला ते घडतात, परंतु त्या उदाहरणावरूनही आपल्या डोक्यात येत नाही की काहीच केल्यानं काहीच घडत नसतं. योग्य वेळ आल्यानंतरच जे घडायचं असलं ते घडत असतं. पहा, माझ्या घरातले मी तुम्हाला नेहमी सांगते की मी तुम्हाला माझेच उदाहरणं सांगेन की जन्म, मृत्यू, लग्न ह्या गोष्टी कोणाच्या हातात नाहीत. अनंत प्रयत्न करून माझी मुलगी आहे म्हणून सांगत नाही, परंतु मी तिला किंवा कोणीही तिला ते सुख देऊ शकलं नाही, म्हणजे ह्या गोष्टी प्रारब्धावर अधीन आहेत. किती खूप प्रयत्न करून वय नसतानासुद्धा, काही आजार नसतानासुद्धा, अगदी आत्ताचं उदाहरण, माझे सासरे चालता बोलता गेले, म्हणजे तुमच्या हातात ती गोष्ट नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही कोणालाही किती तब्येत खराब झालेली असली म्हणून तुम्ही लोकांनी सांगितलेले किती उपाय करा, एखादा माणूस खूप त्याला वेदना होत आहेत, मरणप्राय वेदना त्याला होतात, आणि त्याचं जो सुख दुःख पाहतो त्यालासुद्धा त्याच्यामुळं खूप त्रास असतो. मग तो याला विचारतो, त्याला विचारतो, मग कोणी म्हणतं की धान्यात हात घाला आणि गायला दान करा, मग कोणी म्हणतं अमुक मंत्राचा जप करा, मग कोणी म्हणतं 8वा अध्याय त्याचं वाचन करा, 11 वेळेस करा, 21 वेळेस करा, कोणी म्हणतं 11वा अध्याय वाचा आणि त्याचं पाणी द्या, कोणी म्हणतं गरुड पुराणातला मंत्र त्यांच्या कानामध्ये सांगा. परंतु मृत्यू जेव्हा यायचा तेव्हाच येणार, मृत्यू कशानंही टळत नाही. आपण भगवद्गीता पाहत आहोत, आपण खरं ज्ञान पाहत आहोत, आपण खोटं ज्ञान पाहत नाही आहोत. हे सगळं भाकड कथा आहेत. एक लक्षात घ्या, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी हे सगळं आपल्या प्रारब्धाच्या अधीन आहे. तुम्ही जे कर्म केलं तेच कर्म तुम्हाला भोगावं लागतं. मनात वाचिरे पूर्वसंचित केलेन तयासारखे भोगणे प्राप्त झाले. ज्यानं खूप पुण्यकर्म केलेला असेल तो चालता बोलता जाईल, ज्यानं आयुष्यभर पाप केलेला असेल तो रखडेल रखडेल रखडेल. नरक 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 मेल्यावर नसतो, तो जिवंतपणीच असतो. म्हणून वागताना विचार करून वागा, कोणाचे मन दुखू नका, क्षणिक सुखासाठी कोणाचा विश्वासघात करू नका. तिसरी गोष्ट, लग्न आपण म्हणतो लवकर लग्न जुळलं नाही. जेव्हा जुळवायचं असतं, जेव्हा आपल्या घरी पाहुणे येतात तेव्हा आपल्याजवळ ॲटिट्यूड असतात, आपले नियम असतात, अटी असतात, इतके दिवस करायचं नाही, अमुक करायचं नाही, ढमुक करायचं नाही, असं नाही तसं नाही, असा मुलगा पाहिजे, तसा पाहिजे, अशी मुलगी पाहिजे, तशी पाहिजे. त्यात वय उलटून जातं, कदाचित योग असतील ते पण निघून जातात, आणि मग अनंत पूजा, एक वेगळा भाग सुरू होतो. मग या ज्योतिषाला विचार, त्या महाराजला विचार, त्याला विचार, त्याला विचार, आणि इतक्या 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 पूजा करून मग कुठं काहीतरी आपण कॉम्प्रोमाइज करतो आणि तो विवाह जुळतो. आणि कोणाचा अगदी चालता बोलता बाळूमामाच्या सिरियलमध्ये पहा तुम्ही, फक्त संताची संगत करा, संताला शरण जा, साधूला शरण जा, आणि त्याच्यावर तन मन धनानं विश्वास ठेवा. कुठंच जावं लागणार नाही, काही करावं लागणार नाही. सुखे येतो घरा नारायण. तर घरी बसल्या सगळं काही होईल, आणि काही गोष्टी आपल्याला मिळाल्यानंतर त्या टिकवणं ह्यासुद्धा आपल्याच हातात आहेत. आपली वागणूक, आपली सहन करण्याची शक्ती, आपला सेवाभाव, याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. आणि म्हणून या ठिकाणी की धर्म, खरं खोटं, पोथी पुराण, खरं म्हणजे काय, कोणी लिहून ठेवलं होतं हे, तर या ठिकाणी महाराज श्री म्हणतात की तेच भाष्यकार, तेच खऱ्या गोष्टीचे खोट्या गोष्टीचे निर्णायक. वास्तविक प्राचीन काळी सर्वांना, म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र व 4 वर्णातल्या सर्व लोकांना व स्त्रियांनाही वेदपाठाचा अधिकार होता, महाराज म्हणतात. परंतु प्रत्येक वर्णातील ऋषींनी वैदिक मंत्राची रचना केलेली आहे. पहा किती. म्हणून आपल्या गोत्राचे, आपण पहा कुठं पूजेला गेलो ना, विचारतात तुमचं गोत्र काय आहे, कारण की आपल्या गोत्राच्या ते जे ऋषी आहेत आपल्या गोत्राचे, तर त्या ऋषींनी काहीतरी लिहून ठेवलेलं आहे आपल्यासाठी, आपला उद्धार करण्यासाठी. पण अनेक लोक असे आहेत की त्यांना आपलं गोत्र माहीत नाही. सरसकट मग ज्यावेळेस पंडितजी सांगतात की तुम्ही कौशिक गोत्र लावा,
मग आपण कश्यप गोत्र लावा, मग आपण कश्यप गोत्र लावतो. मला अभिमान आहे, माझं गोत्र वसिष्ठ आहे. आणि म्हणून खरं म्हणजे सांगतात की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या 4 वर्णातल्या लोकांना व स्त्रियांनाही वेदपाठाचा अधिकार होता. त्यामुळे प्रत्येक वर्णातील ऋषींनी वैदिक मंत्राची रचना केलेली आहे. वादविवादात, शास्त्र निर्णयात भाग घेतला आहे. प्राचीन राजांनी देखील धर्माच्या नावावर अवडंबर माजवणाऱ्या व्यक्तींना सजा केलेली आहे, तर धर्मपरायण लोकांचा सन्मान केलेला आहे. जनक राजा विदेही होते, राजा होते पण विदेही होते, गृहस्थ होते. संत शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज ग्रस्त होते, परंतु ब्रह्मज्ञान जगाला सांगितलं. मग या ठिकाणी हे सगळं असं असताना कोणी बदलली ही व्यवस्था? तर मध्यकालीन भारतात सनातन धर्माचे यथार्थ ज्ञान नसल्यामुळे हमीरपूर गावाचे रहिवासी एखाद्या मेंढ्याप्रमाणे, निंबळटाप्रमाणे एका कोपऱ्यात उभे राहिले. मग हे त्या ज्या गावाची आपण गोष्ट सांगत होते की सांगितलं त्यांना काही लोकांनी की तुम्ही भ्रष्ट झाले, आता जातीतून गेले. तर हे लोक हात जोडून एका बाजूनं गावाच्या बाजूला उभे राहिले. तुमचा धर्म भ्रष्ट झाला, त्यांची समजूत करून देण्यात आली. आणि काही लोकांनी हे ऐकलं आणि आपल्याला त्या धर्मासारखं वागणं होणार नाही, त्या धर्मासारखं वागणं होणार नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली. स्वधर्मी निधनम श्रेय परधर्मो भयावह, भगवद्गीता निश्चित हे सांगत आहे. आणि खरोखर तो धर्म का नको माणसाला? कारण त्यात आचरण नाही आहे, त्यात विचार नाही आहे, त्यात तोडा फोडा मारा, फक्त दूध पारखं आहे, बस, बाकी काही नाही आहे. तिथं रक्षाबंधन नाही म्हणून तिथं भाऊबीज नाही, तिथं मातृदेवो भव पितृदेवो भवही नाही. मग म्हणून आजही ते लोक, काही लोकांनी आत्महत्या केल्या, पण किती लोक मरणार? धर्मावर अतूट श्रद्धा असली तरी त्यांना विवश होऊन अन्य मार्गात शोधावाच लागला. आजही ते लोक बांबू जमिनीत पुरून व मुसळ ठेवून हिंदूच्या प्रमाणे विवाह करत असतात आणि नंतर त्यांचे मौलवी साहेब येतात आणि निकाह वाचून चालल्या जातात. ते सर्वजण शुद्ध हिंदू आहेत, परंतु ते सर्व लोक आज फक्त या एका विशिष्ट लोकांमुळे मुस्लिम बनलेले आहेत. मग दोष त्यांचा आहे का आपला आहे? खरा देश कोण बिघडवला याचा विचार करा. काय घडले होते? विहिरीचं पाणी यवन पिले होते, नकळत त्यांनी शिवलेलं खाल्ल्या गेलं होतं आणि तेवढ्या कारणासाठी धर्म भ्रष्ट झाला. मग धर्म म्हणजे काय? कोण स्पर्श केल्याबरोबर मिटून जावं असं लाजाळूचं झाड आहेत का? महाराज म्हणतात, अरे त्या झाडाला स्पर्श केला की त्याचे पानं संकुचित होतात आणि सोडून दिलं की पूर्णपणे विकास होतं. तसं जर सोडून दिलं असतं तर विकास झाला नसता का आपल्या धर्माचा? आणि इतके हजारो वर्ष राम मंदिराच्या पुन्हा एक जन्माला, म्हणजे राम मंदिर उभारण्यासाठी इतके वर्ष लागले असते का? मग कदाचित त्या पार्टीत बसून आपलेच लोक आपल्याच धर्माला विरोध करत असतील या ग्रंथावरून. कारण की जर खरा धर्म आपल्याला कळला असता तर निश्चितच धर्माची व्याख्या आपल्यासाठी बदलून गेली असती. राम केवळ अयोध्येत नाही, राम प्रत्येकाच्या जनाजनात, राम मनामनात, राम प्रत्येकाच्या हृदयात, राम प्रत्येकाच्या डोळ्यात वसलेला आहे. आणि खरं म्हणजे राम जर बसलेला असेल खरं कुठं, खरा हिंदू जर असेल तर राम त्याच्या आचरणात बसलेला आहे. कितीही हाल अपेष्टा सहन करून जो रामासारखं आचरण करतो, राम त्याच्या आचरणात बसलेला आहे. आणि जो आचरणीय असतो तोच वंदनीय असतो. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावली. आणि म्हणून धर्म संकुचित केला विशिष्ट लोकांनी, धर्म भ्रष्ट केला, आपल्याच लोकांना समाजाच्या बाहेर काढलं आणि ते लोक कधीच विकसित झाले नाहीत. ते मनानं नाही राहिले. त्या तुम्ही पिंजर नावाचा एक पिक्चर आहे, पिंजर, तो पहा म्हणजे तुम्हाला कळेल की दुसऱ्या या धर्मातून त्या धर्मात राहणं किती अपमानास्पद असतं ते. आणि म्हणून जिवंतपणीच ते लोक मरून गेले, त्यांचा धर्म मरून गेला, त्यांचे राम कृष्ण हे परमात्मा मरून गेले. हे मरत नसतात कधीच, हे अमर आहेत, हे अमर आहेत
अयोध्येत जरी रामाचं मंदिर नव्हतं तरी राम भारतातल्या आणि भारताबाहेरच्या प्रत्येक हिंदू धर्मीयाच्या मनात बसलेला होता राम. परंतु या लोकांचा धर्म जो लहानपणापासून यांनी शिकलेला होता, तर काही दृष्ट विशिष्ट लोकांच्या सांगण्यावरून या लोकांचा धर्म भ्रष्ट झाला. त्यांच्यासाठी राम आणि कृष्ण हे त्यांचे दैवत राहिले नाही, त्यांचं शुद्ध शाकाहार हे त्यांचं जेवण राहिलं नाही. हे सगळं महाराष्ट्री सांगतात. म्हणून जे ते शाश्वत समजत होते तेच नष्ट झाले. मग खरं म्हणजे ह्या शाश्वत धर्माच्या नावावर की धर्म असा आहे, धर्म तसा आहे, धर्म असं सांगतो, आणि हेच लोक धर्मभ्रष्ट करण्यात सगळ्यात पुढं होते. जे धर्म सांगत होते जगाला, यांची टेंडन्सीच होती दोन माणसामध्ये भांडण लावून द्यायचं, आणि मग गर्दी झाली, भांडण भिडले हे लोक, की त्या गर्दीत उभं राहून हे कसे भांडण करतात हे पाहायचं. पण आपल्याला बुद्धी नसल्या कारणानं आणि आपण तिचा वापर करत नसल्या कारणानं हे सगळं आपल्याला सहन करावं लागलं. मग आम्ही धर्माच्या आश्रयाला का जातो, आम्ही धर्माला का शरण जातो, या सगळ्या कुरीती दृष्ट रूढी त्यांनी रोवून ठेवल्या. धर्म ही अशी गोष्ट आहे की तिला शरण जाऊन आम्ही अमर बनू शकतो. पण कोणत्या धर्माला? शाश्वत आत्म्याच्या धर्माला शरण जाऊन. जो आज सुंदर याच्यावर या इतक्याच शब्दावर एक क्लिप पाठवीन मी तुम्हाला, 3च मिनिटाची आहे, ऐका. की जो कोणीही असेल, राजा असेल, अजून कोणी असेल, परंतु त्यानं जर आत्म्याचा धर्म जाणला नाही तर मग त्यानं काहीच जाणलं नाही. तो कितीही श्रेष्ठ असू द्या. आवर्जून हा व्हिडिओ आला की याच्या खाली 3 ऑडिओ मी टाकणार आहे, ते तुम्ही निश्चित ऐका. आणि ती गुरुदेवांची कॅसेट आहे. मग खरा धर्म काय ते आपल्याला कळेल. म्हणून धर्म केवळ स्पर्शानं किंवा बाटण्यानं नष्ट झाला तर तो धर्म आमचं रक्षण करणारा धर्मच नाही. तो धर्म आमचं काय रक्षण करणार, आणि खरंच करत नाही. तुम्ही पाहिलं असेल पालघरचे 2 साधू, त्यांना मारताना आजूबाजूला किती हिंदू होते, परंतु एकानेही हात वर उचलला नाही किंवा त्यांना थांबवलं नाही. कदाचित हे लोक त्यांना सामील असतील. आणि म्हणून धर्म कोणाचं रक्षण करू शकत नाही असं म्हणतात. धर्म फक्त शिवाशिवीने व उष्ट खाण्याने नष्ट होईल का? आम्ही तलवारीनं कापलो गेलं तर मरणार, आणि धर्म फक्त स्पर्शाने नष्ट होईल का? असा कसा आमचा धर्म ठरू शकतो? वाईट रूढी पद्धती, खराब चालीरीती नष्ट होत असतात, परंतु सनातन आत्मपरमात्म्याचं ज्ञान जे आहे ते कधीच नष्ट होत नाही, आणि ते ज्ञान देणारा सुद्धा कधीच नष्ट होत नाही. म्हणून सनातन अशी ठोस भरीव वस्तू आहे की सनातन म्हणजे आत्मा, ज्याला शस्त्र तोडू शकत नाही, त्याला अग्नी जाळू शकत नाही, त्याला वारा सुकू शकत नाही, आणि त्याला पाणी भिजवू शकत नाही, कोणतीही गोष्ट त्याला स्पर्श करू शकत नाही. तर मग हे वरवरचं खाणं पिणं हे देहाचं झालं सगळं. मग याला अनेक उपाय सांगितलेले होते शास्त्रानं, त्यांनी ते का करून घेतले नाही त्यावेळेस? का त्यांनी तुमचा धर्म भ्रष्ट झाला म्हणून त्या लोकांना काढलं? ते तर धर्माचे जाणते होते ना. अहो, ते संधी साधू होते, ते साधू नव्हते, संधी साधू होते. म्हणून अशाच काही वाईट रूढी अर्जुनाच्या काळात रूढ होता, व अर्जुन त्यांच्या आहारी गेला होता. म्हणून त्याने विलाप करत, शोक करत नम्रपणानं सांगितले की माझा जो कुळधर्म, माझा जो कुळाचार आहे तोच माझा सनातन धर्म आहे, आणि मी जर हे दृष्ट आणि सृष्ट प्रवृत्तीचं युद्ध करू लागलो तर मला नरकवास भोगावा लागेल. यावर भगवंतानं अर्जुनाला म्हणून विचारलं की तुझं हे अज्ञान कुठून आलं, कुठून उत्पन्न झालं? अरे, ही कुरूढी आहे की देह मी आहे, किंवा हे सगळे माझे आहेत. देहच तुझा नाही तर हे पितामह आमके डमके तुझे कसे? म्हणून आत्मा हा सनातन आहे. जर तू आत्म्याचा मार्ग जाणत नसाल तर सनातन धर्मामध्ये तुझा अजून प्रवेशच झाला नाही. जर तुला आत्मप्राप्तीचा मार्ग समजला नाही, आत्मा काय आहे हे तुला कळलं नाही, तर सनातन धर्म काय हे तुला कळलं नाही. हा सनातन शाश्वत आत्मा सर्वांच्या शरीराला संपूर्णपणे व्यापून आहे. तर मग शोध तरी कोणाचा घ्यायचा, नाही का? तो तर व्यापून आहे, त्याच्याशिवाय तर काही घडत नाही.
मी बोलल्या मी बोलल्या तू बोलल्या मी बोले, तू चालल्या मी चाले, तू पाहतो म्हणून मी पाहतो, तू ऐकतो म्हणून मी ऐकतो. ऐकणे पाहणे गुरुदेव म्हणतात, बोलणे सगळं त्याच्या योगानं. ज्या दिवशी तोच इंद्रिय तर तसेच आहे ना, पण इंद्रियाच्या 5 तन्मात्रा आहेत. त्या थोड्या जरी कमी जास्त झाल्या तर माणूस बहिरा होतो, मुका होतो, आंधळा होतो, त्याला नाकानं श्वास घेता येत नाही. या तन्मात्रा कमी झाल्या तरी पण या तन्मात्राचा, पंचतन्मात्रांचा जो स्वामी आहे आत्मा, हा आत्माच निघून गेला तर इंद्रिय आणि तन्मात्रासुद्धा जसेच्या तसेच राहतात. परंतु ऐकूही येत नाही, बोलताही येत नाही, पाहताही येत नाही, चालताही येत नाही. हे सर्व त्याच्या योगानं घडतं. तर तो आत्मा जो आहे तो संपूर्ण शरीराला व्यापून जर आहे तर मग शोध कोणाचा घ्यायचा, हा शोध कोणाचा घ्यायचा हे आपण उद्याच्या आपल्या भागात पाहू. खूप सुंदर आहे भगवद्गीता आणि या भगवद्गीतेचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. गुरुदेवांचा सत्संग ऐका आणि संपूर्णपणे गीता जाणून घ्या. आजचा आपला झालेला गुरुवारचा सत्संग श्री गुरुदेवांच्या चरणी नम्रपणानं अर्पण करते आणि तुमची रजा घेते. हरिओम हरिओम हरिओम. सुखी रहा, स्वस्थ रहा, पण घरामध्येच रहा. हरिओम.